नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। तब्बल 11 वर्षांनंतर आयसीसीचा चषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव होत आहे। कौतुकासोबतच पैशाचाही प्रचंड वर्षाव त्या संघातील खेळाडूंवर होत असल्याचे दिसतंय। मुळात या संघातील कोणताही खेळाडू गरीब तर जाऊ दे, अगदी उच्च मध्यमवर्गीय देखील नाही। बहुतेक सगळेच आधीपासून गडगंज श्रीमंत आहे। सगळेच खेळाडू आयपीएल मधून खोऱ्याने पैसे कमवत आहेत। त्यामुळे त्यांचे कौतुक वगैरे ठीक असले तरी त्यांच्यावर होत असलेली पैशांची उधळण अगदी शिसारी आणणारी आहे। त्याच पैशातून इतर खेळांसाठी पायाभूत किंवा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार झाला असता तर कदाचित क्रिकेट सोबतच इतरही क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे क्रीडापटू तयार होण्यास नक्कीच हातभार लागला असता। विशेष म्हणजे संघातील कोणत्याही खेळाडूने इतर प्रतिभावान परंतु गरजू असलेल्या खेळाडूंना किंवा कोणत्याही सामाजिक उपक्रमाला वगैरे देण्याचा विचारही केलेला नाही। बक्षिसावर त्यांचा हक्क आहे, परंतु आपले पोट तुडुंब भरले असेल तर इतर कुपोषितांचाही विचार करायला हरकत नसावी, किंबहुना तो झालाच पाहिजे। ते प्रत्येकाचे सामाजिक दायित्वच आहे। हे सगळे खेळाडू बक्षिसाच्या रकमांचे हिशेब करण्यात दंग असताना त्यांच्या यशात अतिशय मोलाची कामगिरी बजावणाऱ्या प्रशिक्षक राहुल द्रविडने मात्र बीसीसीआयने त्याला देऊ केलेली अतिरिक्त 2.5 कोटींची रक्कम स्वीकारण्यास नम्र नकार दिला। 2.5 कोटी ही छोटी रक्कम नाही, परंतु आपल्या हक्काचे तितके घ्यावे आणि दान देखील आपल्या हक्काच्या पैशातूनच करावा। हा एरवी संतांना शोभणारा निर्मोहीपणा राहुल द्रविडने अगदी सहजच दाखवलाय। बीसीसीआयने खेळाडूंसोबत असलेल्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ मधील इतर सगळ्यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये देण्याची घोषणा केली, परंतु मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडला अतिरिक्त 2.5 कोटी दिले जाणार होते। परंतु माझ्या इतकेच माझ्या सहकाऱ्यांचेही श्रम तितकेच मोलाचे आहे अशी भूमिका घेत आपल्या सहकाऱ्यांपेक्षा अधिकचे पैसे घेण्यास राहुल द्रविडने नकार दिला। केवळ पैशांचाच विचार करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या दलदलीत आपला वेगळा दर्जा स्थान निर्माण करणाऱ्या द्रविडचा हा निर्मोहीपणा नक्कीच अनुकरणीय आणि पुढच्या पिढीसाठी आदर्श म्हणायला हवा। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।